UTL सोलार सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार। लालबागचा राजा, मुंबईचा राजा आणि तेजुकाच्या गणपतीसह इतर मंडळांच्या बाप्पांची विसर्जन मिरवणूक मार्गस्थ। गणरायाला निरोप देण्यासाठी भाविकांची मोठी गर्दी, डीजेच्या तालावर थिरकत तरुणाईचा उत्साह। मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री फडणवीस गणपती विसर्जनासाठी गिरगाव चौपाटीवर दाखल। सर्वांच्या जीवनातील विघ्न दूर करा, फडणवीसांचं गणपतीला साकडं। पुण्यात ढोल ताशांच्या गजरात बाप्पांना निरोप, पुण्यातील मानाच्या 5ही गणपतींचं विसर्जन। नागपुरातील दक्षिणामूर्ती स्वयंसेवक गणेशोत्सव मंडळाच्या गणपतीचे विसर्जन। लाडक्या बाप्पाला निरोप देण्यासाठी मोठ्या प्रमाणात भक्तांची गर्दी। कोल्हापूर, नागपुरात विसर्जनावेळी नियमांचा भंग, बंदी झुगारून विसर्जन मिरवणुकीत लेझर शो। इंग्रजांप्रमाणे काँग्रेसचाही गणेशोत्सवाला विरोध, सरन्यायाधीशांच्या घरी जाण्यावरून विरोधकांच्या टीकेला मोदींचं प्रत्युत्तर। मुख्यमंत्री व्हावं ही प्रत्येक नेत्याची आणि त्याच्या कार्यकर्त्याची इच्छा, पण प्रत्येकाची इच्छा पूर्ण होते असं नाही, मॅजिक आकडा गाठावा लागतो, उपमुख्यमंत्री अजित पवारांचं वक्तव्य। पुढच्या वर्षी बंगल्यावर मुख्यमंत्री म्हणून अजितदादा पूजा करतील, दादा गटाचे अमोल मिटकरी यांचं गणरायाकडे साकडं। भाजपचा मुख्यमंत्री असेल तर देवेंद्र फडणवीसच होतील, आमच्या मनातील मुख्यमंत्री फडणवीस, मात्र पक्षश्रेष्ठींना निर्णयाचा अधिकार, गिरीश महाजनांचं मोठं विधान। भाजपचे बापूसाहेब पठारे यांच्या मुलासह शरद पवार गटात पक्षप्रवेश, पठारेंना वडगाव शेरी विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी मिळण्याची शक्यता। आमच्या सोबत राहिले तर सुरक्षित राहतील, काँग्रेसच्या वाटेवर असलेल्या भास्करराव खतगावकरांना अशोक चव्हाणांचा इशारा, खतगावकर अशोक चव्हाणांचे मेहुणे। महायुतीत जागावाटपावर समन्वयानं चर्चा सुरू, मुख्यमंत्री शिंदेंची माहिती, तर योजनेत खोडा घालणाऱ्यांना लाडक्या बहिणी जोडा दाखवतील, शिंदेंचा विरोधकांवर निशाणा। मुख्यमंत्री शिंदेंचा स्ट्राईक रेट मोदी शहांमुळे, शिंदेंनी वेगळा पक्ष काढून स्ट्राईक रेट दाखवावा, संजय राऊतांचं आव्हान, उद्यापासून 3 दिवस जागावाटपावर चर्चा, राऊतांची माहिती। विधानसभेसाठी भाजपचं 85 ते 90 जागांवर विशेष लक्ष, निवडून येण्याच्या शक्यतेवर जागांचं ए, बी आणि सी वर्गीकरण, भाजप आणि संघाच्या बैठकीत वर्गीकरण निश्चित। ओबीसीतून मराठ्यांना आरक्षण देण्याच्या मागणीसाठी जरांगेंचं पुन्हा उपोषणास्त्र, सरकारला ही शेवटची संधी, मराठा समाज जाब विचारणार, जरांगेंचा इशारा। आमचं पोटात एक आणि ओठात एक असं नाही, दिलेला शब्द पाळणार, कायद्याच्या चौकटीत बसणारा आणि टिकणारं आरक्षण देणार, मुख्यमंत्री शिंदेंचं मराठा समाजाला आश्वासन। सणासुदीच्या दिवशी जरांगेंनी उपोषण करू नये, सरकार त्यांच्या मागण्यांवर पाठपुरावा करतंय, उपोषण मागे घ्यावं, मंत्री शंभूराज देसाई यांचं जरांगेंना आवाहन। आम्ही अंतरवाली सराटीत उपोषण करणार, सगळे सोयऱ्यांसंदर्भात निर्णय घेतल्यास उपोषणाने उत्तर देऊ, ओबीसी उपोषणकर्ते मंगेश ससाणे यांचा इशारा। UTL सोलार सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार।